बाई हे बघा लडाखची तयारी असं वाटतंय मला का सामान भरलंय पण आपण लडाखला नाही लोणावळा जातोय. सिंगल डे राईड आहे तर खूप दिवस काय प्लॅन नव्हता तर म्हटलं आता पाऊस पण थांबलाय तर एक छोटी राईड तर आपली होईलच पाहिजे. बघा आता फुल कम्प्लिटली आपण रेडी तर आहे आणि टाइम पण 6:20 झालेली आहे. नवीन काहीतरी एक्साइटमेंट आहे ती विशाखासाठी मी रायडिंग जॅकेट घेतलंय जे रोरिंग टोर्स मधनं त्यांनी स्टोर आता ओपन केला आणि त्याच्यामध्ये सेल मध्ये खूप चांगल्या ऑफर्स मिळत होत्या. ही राईड ऍक्च्युली स्पेशली मी त्या जॅकेटसाठी केली आहे कारण का मला त्या जॅकेटमध्ये बघायचं होतं की विशाखाला कम्फर्टेबल आहे. साधारण 1999 म्हणजे 2000ला पकड. तर ह्याच्यामध्ये लेवल 2चे प्रोटेक्शन्स वगैरे आहेत. शोल्डरसाठी आहे, एल्बोसाठी आहे आणि बॅकसाठी आहे. फक्त बॅकचा थोडासा इश्यू आहे कारण का तो पॅडिंग पूर्ण खाली पडतोय. जॅकेट आहे असं मस्त इकडे रोरिंग टॉयज पण लिहिलेलं आहे. हे ॲक्च्युली मला एवढं मोठं ब्रँडिंग आवडत नाही बट एनिवेज. तर बघा हे असं जॅकेट आहे. बघा असं लेवल 2चं जॅकेट आहे. पॅडिंग वगैरे लेवल 2ची आहे. बॅकसाठी पण आहे. थोडं फिटिंगचा इश्यू आहे याच्यामध्ये बट चांगली आहे क्वालिटी ओव्हरऑल चांगली आहे आणि खूप चांगले जॅकेट्स पण होते त्याच्यात. हे बघा आतमध्ये पॅडिंग वगैरे आहे आणि मेन तर ह्याचं एक्झॉरपेक्षा पण मोठं पॅडिंग येतं एल्बोसाठी. इथपासून ह्या स्ट्रेचपासून इथपर्यंत आहे तर बऱ्यापैकी मोठा लेंथ आहे याचा. चल रेडी आहे? आर यू रेडी? सुपर एक्सायटेड जॅकेटसाठी. घालून बघ आधीच. घालतेस की हा घालूनच चल कारण का सामान घ्यायचं आहे हातामध्ये. वेअर दिस. अरे ते नको उघडूस त्याची काय गरज नाही असंच घाल ना. आता सध्या ओपनच ठेव कारण का हे एवढं सगळं सामान घ्यायचं ते एकटा माणसाचं सामान नाही आहे. ठीक आहे. हे ॲक्च्युली साईज वगैरे एकदम प्रॉपर आणि नशिबाने ना स्मॉल साईज मिळाली याच्यासाठी. एकदम प्रॉपर फिटिंग झाली आहे फक्त ते पॅडिंग पार्टचं पडलं आहे बस. हां चला बाय फायनली बाईकवरती बसलो. बाजू जरा विषय टाईम बघा 6:41. 6:15 निघणार होतो आम्ही. यावेळेस मला असं वाटतं खूप दिवसानंतर निघतो तर असं सगळं झालं आहे. कोल्ड स्टार्ट पण करायचे तसं तर काय थंडच आहे आपलं. तसं तर काय नॉर्मल टेम्परेचर. रात्री पण मला वाटतं साधारण मी चालवली होती बाईक लवकरच 12-12:30पर्यंत चालवली होती. ट्रिप 1 रिसेट मारूया. हां लेफ्ट टू द राईट लावून गेलं. आम्हाला रील शूट करायची होती जी नवीन ट्रेंडिंग ऑडिओ लेफ्ट टू द राईट. चला ऑल सेट. मेन सीन तर आहे की फ्यूल मी रात्रीच भरून घेतलं आहे तर काय टेन्शन नाही आहे. मला गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. सहलीला जायाचा सहलीला सकाळीच मजा वाटते. दुपार झाली की मग फाटते. तर आपल्याबरोबर बाकीचे पण रायडर जमा झालेले आहेत. पोचलाच नाही चल. अरे तो काहीतरी पेट्रोल भरायला गेला. पेट्रोल नाही भरलाय त्याने. चल जावे पुढे. हा मस्त आहे रे स्कायलाचा जॅकेटचा. तर आपल्याबरोबर 390 ॲडव्हेंचर एक आहे. एक 390 ड्यूक आहे आणि माझी 390 ॲडव्हेंचर आहे. त्या वरती ढग आलेले आहेत. जॅकेट तर घेतलेलं आहे पावसासाठी पण पाऊस नको आहे मला. लोणावळामध्ये थोडा भेटला तर ठीक आहे चालेल. इकडनं नको आहे. पेट्रोल भरायला गेलं आहे. सुमितने मल्हारची बाईक घेतली आहे ना? कोणाची बाईक आहे? मल्हारची घेतली वाटतं. सुमितच्या बाईकमध्ये इंजिनमध्ये ॲक्च्युली पाणी घुसलं आहे. तो कुठेतरी गेला होता तिकडे फ्लडिंग झालं होतं. एअर इनटेक जो आहे एअर फिल्टर आहे तो असा खालच्या साईडला तोंड करून आणि पायाच्या जवळ आहे. तर तिकडनं पाणी आत घुसलं आणि ते इंजिनपर्यंत गेला. सगळं इंजिनचं ऑइल वगैरे ड्रेन करून काय काय मगजमारी केली आहे ती. चल ही काय मल्हारचीच बाईक आहे. दोन्ही हिमालयन बेकार आहेत. एकाच्या म्हणजे एक सुमितची चांगली आहे त्याच्यात ऑइलच्या इकडे सगळं पाणी घुसून इंजिनमध्ये तो वापरत नाही आहे सध्या तरी लॉंग रूटसाठी. संडेला सकाळीच ट्रॅफिक काहीतरी गाणं आलं वाटतं. जोरदारच घुसवली आहे गाडी. लेडी ड्रायव्हर आय गेस ड्रंक. टेम्पोत घुसवली वाटतं पाठी.
एवढं लगेच पोलीसवाले पण आले. आता काय करणार अरे, ओला उबरवाले ना रात्रभर गाडी चालवतात, सकाळी पण ह्यांना नाही झेपत आहे. आणि लिटरली आम्ही आजच्या दिवसामध्ये, तुम्ही मगाचा पण ॲक्सिडेंट बघितला, आजच्या दिवसामध्ये एवढे जण मला झोपेत गाडी चालवताना दिसत आहेत ना. मी तुम्हा लोकांना सगळ्यांना सजेस्ट करीन की प्लीज कृपया करून ओला उबर रात्रीच्या टाईमला 4च्या नंतर 3च्या नंतर अजिबात घेऊ नका. हे लोक बेकार झोपेमध्ये असतात आणि कंटिन्युअसली भाडी मारत आहेत. तर आता मस्त कॉफी वगैरे प्यायलो आम्ही, थोडा थांबलो होतो इकडेच, मुंबईच्या बाहेर निघायच्या आधीच थांबलो. म्हटलं थोडं कॉफी वगैरे पिऊया, पुढे कंटिन्यू, कारण का घरात कोणीच खाऊन काहीच आलं नव्हतं. ॲडव्हेंचरचा तो इश्यू आहेच, पण याचा खूपच आवाज येतो आहे. ओ माय गॉड, न्यू 390, ओल्ड 390s. नवीन 390 पुढून बघा खूप मस्त ह्यूज वाटते, पण पाठून तेवढीच बारीक केली याने. तो चेनचा आवाज भरपूर येतो रे, चेनचा आवाज भरपूर येतो. गेलंय हा, बंद आली. ह्याचं कार्बन, माझ्या पण बाईकचा असा सीन होत होता, कार्बन क्लिनिंग करावं लागतं. कार्बन क्लिनिंग केली की हा सीन होत नाही. भाई गर्दी बघून तर वाटतंय की लोणावळा फुल पॅक असणार आहे. लास्ट वीकमध्ये तर रेड अलर्टमध्ये जे लोक लोणावळा गेले त्यांचे व्हिडिओ बघितले असतील, पाण्यात त्यांच्या गाड्या वगैरे तरंगत आहेत मस्त. रेड अलर्ट में जाने की खुजली बहुत महंगी पड़ गई. पण तसं बघायला गेलं तर लोणावळ्यापेक्षा ना मी इगतपुरीला जास्त प्रेफर करीन. लोणावळ्यामध्ये ओव्हर क्राऊडेड आहे, म्हणजे अति होतं. आलं आहे एक्सप्रेस हायवेच्या खाली आता निघणार. करंबोळी जंक्शन, हा यार हा फ्लायओव्हर बनवून टाका इकडनं डायरेक्ट करंबोळी त्या साईडला, राईट साईडला जे काय म्हणतात त्या एरियाला, तिकडे सोडून टाका. नाश्त्याला नको जाऊया ना पुढे, करायचा नाश्ता करायचा आता. हा अजून लेट होऊन जाईल. लोणावळाला म्हणजे ओल्ड मुंबई पुणे हायवेला आता इकडनं लोणावळा आहे 43 किलोमीटर्स. आरामात जायचं आहे, पण गार नाही आहे यार, मजा नाही. त्या गरमीमुळे ना थोडा कंटाळा येतो. हे काय इकडे टॅक्सीवाल्याने टाकले आहे बाई गाड्या, बाईकची लेन आहे, टॅक्सी टाकतायत तिकडे. व्हॉट इज दिस बुलशिट. या एवढ्या मोठ्या हायवेला हे लोक स्पीड ब्रेकर का देतात यार? काहीतरी वेगळा ऑप्शन तुम्ही काढा यार. जेव्हा गाव येतात तेव्हा हे स्पीड ब्रेकर जाम इरिटेटिंग होऊन जातं. ह्याच्यामध्ये बाईकमध्ये मॉडिफिकेशन करावं लागणार आहे. ह्याचे हँडल बार रायझर जे आहेत ना ते ऑलमोस्ट 1.5 इंच की 2 इंच आहेत मला वाटतं. तर त्याच्यामुळे ना बाईकमध्ये हँडलवाला वॉबल जास्त येतो आहे, खूप लाईट वेट होऊन जातं वरपर्यंत, इथपर्यंत एवढा गॅप आला की. तर ह्याला वाटतं याची हाईट थोडी कमी करावं लागेल, दुसरं पॅडिंग कुठलं तरी टाकून बघूया काय सीन करता येईल त्याच्यात तो. आणि इकडे पण पाऊस आता पडून गेलेला असावा, कारण का सगळा रस्ता ओला आहे. मध्ये ओला आहे, मध्ये सुक्क आहे. पोरांना वगैरे कसले घेऊन जातात यार हायवेवरती, फिरायलाच निघालेत. या पोराला नाही बोलत आहे तो पाठी तिकडे बाईकवरती होता त्या पोराचा बोलतोय. मी एकदम टुरिस्टी टायमावरती जातोय, टुरिस्टी म्हणजे सगळे टुरिस्ट आहेत. बाईक रायडर्सवाले खूप कमी झाले, बाईक रायडर्स रिटर्न जात आहेत सगळे. तर टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर्समध्ये ना 2 फरक आहेत. आम्ही ट्रॅव्हलर्स आहोत स्वतःला, असं आम्ही अज्युम करून चाललो आहे स्वतःला की आम्ही ट्रॅव्हलर्स आहे, आम्ही टुरिस्ट नाही आहे. 3 ते 4 गाड्यांचे मी बघितले ॲक्सिडेंट झालेले. जेव्हा संडे आणि हे सगळे असे दिवस येतात ना तेव्हा खूप लोक एकत्र बाहेर निघतात आणि मग त्या गर्दीच्या मध्ये ना त्या मूडच्या मध्ये कुठे ना कुठे कोणत्यातरी गाडी कोणतं टच. हा घाट चालू झाला आहे आणि धबधबे पण दिसायला लागले, पण आता फ्लो कमी झाला आहे धबधब्यांचा. ते धबधबे नाही धबधबी झाली आता कारण का छोटे आहेत ते धबधबी झाली आहे. इकडे काय करूया? चांगलं लोकेशन आहे तसं, तर लोकेशन पण चांगलं आहे. पायाची नस खेचली गेली आहे माझी. काफ वरती थोडासा स्ट्रेच पडतोय. चाय चाय कॉफी, चाय कॉफी, चाय कॉफी, कॉफी आत होणार तिकडे. बघितली पाहिजे तशी चांगली आहे बाईक. आता मला असं आलं की बाई ब्रेकिंग चांगलं पाहिजे. पण मेन काय माहिती आहे,
ते काढलं असेल ना चेन ल्यूब, मग सेमच असणार ना. नाही रे काहीतरी वेगळं आहे. वेगळं कसं असेल? काय माहिती. चेन ल्यूब सगळ्यांचे अरे येताना करून येत जायचं मित्रा. गाडी फक्त घेता दुसऱ्याची तुम्ही चालवायला. बाईक पण भंगारच आहे. बाईक पण इंजिनचा आवाज आहे. एक स्वतःची बाईक वाट लावते, Owner आणि दुसऱ्याची bike लावते. दोन्ही भंगार आहे. टोटल 99.9 किलोमीटर झाले. एक हो टायगर. घाटामध्ये थांबलो. कसं वाटतं पहिल्यांदा असं एका प्रॉपर लोकेशनवरती थांबलो आहे. हे बघ फुल आडवी तिडवी भाई. या लोकांपासून 4 हात लांबच राहायला चांगलं आहे. तो बघ इकडनं तिकडनं सगळीकडनं जाणार. घाट पण चालू झालं आणि ढग पण आलेत वरती. मस्त सावळी आली आता. थंड वाटायला लागलंय. देवा काळजी घे रे. हे बघा सगळे दगड कसे ओले ओले झालेत डोंगरावरचे. मौसम एकदम सुहाना झाला. तर क्लायमेट बघा एकदमच चेंज झालं. एवढा वेळ ऊन होतं आणि आता इकडे लोणावळा जसं जवळ आलं तसं बघा सगळं ढगाळ वातावरण. ढग पण बघा किती खाली दिसत आहेत सगळे. आता टायगर पॉईंटला जायचं की नाही हे बघू आता ऑप्शनमध्ये. कारण का इकडचं बायकिंग कल्चर जरासं बेकार झालं आहे. सगळ्यांची रील्स हे बघा इकडे दिसतंय खाली ऊन आहे खाली काही ठिकाणी. आणि म्हणजे बऱ्यापैकी 90% ऊन दिसतंय आणि बाकी सावळी आहे. बघा हेच लोकेशन आहे. इकडे सगळ्या वाई विली सगळं चालू असतं. इकडे मला तरी वाटतं नेहमी एक आरटीओला उभा राहायलाच पाहिजे. पटकन विली मारताना काय. हां पाऊस तर येईल ना. ते काय वरती ढग तर भरले आहेत पूर्ण. मक्का आणि भजी खायचं मन करते आता मला. ओ माय गॉड. तो तिकडे समोर बघ तिकडे पाऊस पडतोय दिसतोय. असं जातोय वारा एका साईडला. इकडे ऊन इकडे पाऊस तिकडे एक्स्ट्रीम पाऊस. काहीतरी फोटो तरी चांगले काढ. सर 50,000चा विवो घेतलायस. तो चॅट जीपीटीने एडिट करेल आणि लडाख टाकेल मग तिकडे. तर आपण कुठे जातोय. मिसिंग लिंकचा काय व्ह्यू पॉईंट. मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट जातोय. आता सध्या तरी इंस्टावरती ट्रेंडिंग चालू आहे ती गोष्ट. हे काय छोटी मारत हट. मजा नाही आली. अरे 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 बस एक्झॉस्ट साऊंड मध्येच मजा आहे. विलीमध्ये मजा नाही. हा विली स्पॉट आहे ना. याला पॉईंट टाकायला पाहिजे विली स्पॉट वरती. विली बघ हा ही मुलगी फोटो काढते म्हणून हा 10 वेळा इकडे येऊन विली मारतोय. का आता नाही इंटरेस्ट. बिचारी काढत होती विली. व्हिडिओ काढत होती विली नाही काढत होती. इकडे वरती आहे खंडाला पॉईंट. ते वरचा तो खंडाला पॉईंट. इकडे असंच आहे इकडनं फिरून इकडे वरती खंडाला पॉईंट. आणि इकडे खाली पण टनल आहेत बघ. ते तिकडनं वरतून ट्रेन येईल. पण तिकडे दरड कोसळले. बंद आहे ट्रेन आता. नॉट इन ऑपरेशन्स फॉर टिल 17 जून. इकडे आहे हा ओल्ड हायवेने आपण येतो तेव्हा इकडे लेफ्ट टर्न घ्यावा लागेल. ते लोकेशन बघा तिकडे. मस्त आहे रे. नशीब इकडे आलो आम्ही. जास्त गर्दी नाही आहे इकडे. शांतता आहे आणि रस्ता पण बघा मस्त एकदम असा जंगलातनं फिरतो आतमध्ये. आता मिसिंग लिंक आपण व्ह्यू पॉईंटवर जाणार. तिकडनं दिसेल आपल्याला मिसिंग लिंक कुठे कुठे खड्डे आहेत आणि कुठे कुठे तुटला आहे.
आपण मिसिंग लिंकच्या पण वरती आहे. तो बघा तिकडे दिसतोय खाली. थोडा अजून क्लोजअप मला वाटतं तिकडेच होता पुढे. दरड कुठे कोसळली होती? रिटर्न येते त्या टनलला दरड कोसळली होती ना, या साईडला, म्हणजे बाहेरच्या साईडचा. हां हां बॅरिगेशन पण आहे. पिंक आहे रे. मला पेरूच नाही आवडत. फायनली आपल्याला एक चांगला पॉइंट मिळाला इकडे, आणि त्यांनी ती जागा हे केली, हायजॅक केली. तर हे बघा मस्त आहे इकडे. फक्त थोडा गरम व्हायला लागला इकडे. पाऊस आला असता तर मजा आली असती. जर राहील कसा हे पाव एक्स्ट्रा कोण खाल्ला? अच्छा, पाव याच्याकडे एक्स्ट्रा पाव कोण खाल्ला? पाऊस पडला होता जोरदार, त्याच्यामध्ये सगळं सरकली आहे माती. हा रोड पण बघ क्लिअर केलाय, वाटतं पूर्ण हा रोड बंद झालेला. डेंजर पाऊस पडलाय. चला आता जाऊया रिटर्न. थोडासा इकडे एक शॉट घेत होतो. हा इकडे सीलिंग नाही, मिसिंग लिंक दिसतोय. बाकी मस्त मजा आली. लोणावळ्याला मेन सिटीमध्ये एंटर नाही केलं, बाहेरच्या बाहेरच मस्त इकडे टाईमपास करून ना बरं वाटलं. कारण का वरती गेलो असतं ना तर खूप ट्रॅफिकमध्ये अडकायला झालं असतं, आणि असे काय एवढे ढग पण नाही आहेत वरती की मस्त धुकं वगैरे लागेल. एनिवेज मजा आली. आता आपण चाललो आहे रिटर्न मुंबईला. इकडनं आपल्याला 2 तास 40 मिनटं दाखवत आहेत. तर काय माहिती आता जेवून जायचं आहे की काय माहिती नाही. काय तापलं आहे माहिती आहे इकडे. नुसता घाम येतो आहे चेहऱ्यावरती, डोळ्यात जातो आहे, नाकात जातो आहे, तोंडात जातो आहे. एवढा डेंजर गरम होतं आहे. आणि आज काय माहिती काय, मी आतलं टी शर्ट मला वाटतं वेगळं घातलं आहे की काय कळत नाही आहे, पण हे जॅकेटमधनं सुद्धा हवा जात नाही आहे आतमध्ये. थोडंसं चेन ओपन करूया. हाफ चेन केली जॅकेटची आणि चालवतं आता, कारण का खूप गरम होतं आहे बेकार. टोल प्लाझावर आलं, टोल प्लाझा. बाईकसाठी पण आज बघा केवढी गर्दी आहे. संडेचा जादू. युजली आम्ही जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल केलं अशी एवढी गर्दीमध्ये तर मी कधी नाही केलं आहे. हे आज मला वाटतं पहिल्यांदा असं आलं की मी एवढ्या गर्दीमध्ये ट्रॅव्हल करतो आहे, बाईकच्या गर्दीमध्ये. एक्स्ट्रीम हीट होती, त्याच्यामुळे आम्ही मॅकडीला ऑलमोस्ट 1.5-2 तास थांबलो आहे. आता टाईम झाले 3:45 3:45 झालेत. आता निघतो इकडनं. 2 तास दाखवत आहेत, म्हणजे ट्रॅफिक पण आहे. वेलकम बॅक टू मुंबई.
आलो आपण पोचलो आता मुंबईमध्ये. टाईम झाला आहे 4:30 आणि आता थेट जाणार आहे घरी. कंटाळा आला आता भरपूर. आम्ही जाणार होतो आज रोरिंग टॉईजमध्ये, जे दहिसरचं आउटलेट आहे. खूप साऱ्या लोकांना माहिती असेल. सेल चालू होता. त्या सेलमध्ये विशाखा जॅकेट जे घेतलं आपण सकाळी, हे दाखवलं तुम्हाला. तर तिकडे मला ग्लव्ससाठी बघायचं होतं, पण ग्लव्स एवढे कम्फर्टेबल नाही आहेत. आणि आता तर जायला पण कंटाळा आला आहे. लेफ्टला जाते. हो, लेफ्टला जायला लागली गाडीशी. मग अशी एक ठिकाणी आपटली, त्याच्यामुळे हे होत असावं.